हे बघा, हा आपला प्रोजेक्ट आहे क्रॅडल सिस्टीम. याच्यात आपण केलेलं काय आहे, याच्यात आपला कोणताही प्रोजेक्ट म्हटलं त्याचे 3 पार्ट असतात, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. तर आपल्या प्रोजेक्टमध्ये इनपुट काय काय आहे, तर हा मॉइश्चर सेन्सर आहे, हा साऊंड सेन्सर आहे, ज्या आणि बस 2च आहे. आणि त्याच्यात प्रोसेसिंगसाठी आपण हा नोड MC वापरलेला आहे. आणि आउटपुट म्हणून आपण व्हिज्युअलायझेशनसाठी हा 16:2 LCD डिस्प्ले यूज केलेला आहे. मोशन बाळाला क्रॅडलला मोशनसाठी हे एक मोटार आहे. आणि दुसरा हे रडला की खेळणं फिरण्यासाठी इथे एक मोटार आहे. तर होणार आपल्या प्रोजेक्टमध्ये होणार काय की जर बाळाने जर सो केली तर मग ते पाणी जर मॉइश्चर सेन्सरने डिटेक्ट केला की त्याच्यासाठी व्हिज्युअलायझेशनसाठी आपण इथं मेसेज शो करतोय. इथं व्हिज्युअलायझेशनसाठी आपण मेसेज शो करतोय की बाळाने लघवी केलेली आहे, म्हणजे काय तो शब्द हां सो असं. आणि जर बाळ रडलं तर मग आउटपुट थ्रू ही मोटार फिरते आणि झोका फिरतो आणि वरती खेळणं बी फिरतं. याच्यासाठी आपण सर्किट जे यूज केलेलं आहे त्याच्यात मोटार आणि ह्या दोन्ही मोटार फिरवण्यासाठी एक ट्रान्झिस्टर BD139चं एक ड्रायव्हर सर्किट इथे आणि इथे माउंट केलेलं आहे. आणि त्याचं आउटपुट आपण मोटारला दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा मॉइश्चर सेन्सर आहे, याचं इनपुट याच्या थ्रू आपण ही कंपॅरेटर PCB आहे, याच्या थ्रू आपण कंट्रोलरला दिलेलं आहे. बस एवढं.